नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटविषयी बोलत होतो. मागच्या भागात आपण लो वाईब्स विषयी पाहिलं. मग आता मुद्दा अर्थातच हा आहे की मग हाय वाईब्स म्हणजे नेमकं काय? केलात का यावर विचार? तर शांत भाव, स्थिरता, परिपूर्णतेची भावना, मन प्रेरणेने आशेने भरलेलं असणं, मनामध्ये समाधान, आत्मविश्वास, जीवनाविषयीचा विश्वास असणं, माझ्याकडे काय चांगलं आहे, काय सुंदर आहे याची जाणीव मला स्वतःला असणं, मनामध्ये आनंद, कृतज्ञता, मुबलकता, आदर, प्रेम, मोकळेपणा असणं, जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा आनंद घेता येणं, हे आहेत हाय वाईब्स, बरोबर? जेव्हा मन हाय व्हायब्रेशनमध्ये असतं तेव्हा ना आपण परिस्थितीमध्ये अडकून जात नाही. आपण प्रतिक्रिया देण्याऐवजी अगदी सहजपणे प्रतिसाद देऊ शकतो. समोरची व्यक्ती काही कारणाने अस्थिर असली तरी आपण स्थिर राहू शकतो आणि ही जी स्थिरता आहे ना तीच दुसऱ्याला आधार देण्याची ताकद बनते. सगळ्या या गोष्टींचा ऊर्जा पातळीवर विचार करा. तुमचा प्रत्येक विचार आहे ना हा तुमचं त्या व्यक्तीशी एक नातं तयार करत असतो. आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराला एक फ्रिक्वेन्सी असते आणि ही विचार ऊर्जा सकारात्मक किंवा नकारात्मक भार घेऊन सतत वाहत असते. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो त्या व्यक्तीकडे, त्या परिस्थितीकडे, त्या वस्तूकडे, गोष्टीकडे ही ऊर्जा सतत वाहत असते. आणि म्हणूनच एखाद्या व्यक्तीविषयी सतत राग, चिंता, दोषारोप किंवा शंका यांचे विचार जर आपण करत राहिलो तर त्या नात्यातली ऊर्जा बदलते. आणि जर याचऐवजी आपण समजूतदारपणा, विश्वास, शांतता, शुभेच्छा आणि प्रेम यांचे विचार केले तर त्यांचाही परिणाम नात्यावर होतो, बरोबर? तुमचा एखाद्या व्यक्तीविषयीचा, मग ती व्यक्ती असो खरं तर किंवा प्राणी असो किंवा अगदी निर्जीव एखादी वस्तू असो, विचार हे त्यांच्यापर्यंत पोचतच असतात. जेव्हा एखादी व्यक्ती भावनिक खड्ड्यात असते तेव्हा ती आधीच लो वाईब्सवर असते आणि आपणही जर त्याच प्रकारचे लो वाईब्स थॉट्स तयार केले तर आपण सुद्धा त्या भावनिक खड्ड्यामध्ये उतरतो. आणि म्हणूनच स्वतःला त्या खड्ड्याबाहेर ठेवण्यासाठी आणि समोरच्याला त्या खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक हाय वाईब्स थॉट्स तयार करणं गरजेचं आहे. कधीकधी एखाद्या व्यक्तीला आपल्या शब्दांपेक्षा आपल्या शांत आणि स्थिर उपस्थितीची जास्त गरज असते. मग हे असे जाणीवपूर्वक हाय व्हायब्रेशन थॉट्स तयार करता येतात का? आपण आपल्या विचारांची दिशा जाणीवपूर्वक बदलू शकतो का? आपल्या स्वतःची ऊर्जा आपण कॉन्शियसली उंचावू शकतो का? आज या प्रश्नांवर जरूर विचार करा. आत्ममंथन चालू ठेवा आणि निरीक्षण करत राहा आपल्या विचारांचं.
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.